राज्यातील शिक्षकांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 13/5/2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे निवडणूक वा अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत. आणि या अनुषंगाने 5 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 3च्या पत्रास अनुसरून या कार्यालयाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त माहिती शासनास संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 5 नुसार झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून उचित कार्यवाही करावी. तसेच आपल्या जिल्ह्याकडून या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पाहावे. या कार्यालयास सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत. सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 26 पेड इन माहे जून 26 पासूनचे वेतन अदा होणार नाही. याबाबत आपण दक्षता घ्यावी. याबाबत संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरून आवश्यक ते आदेश निर्गमित करावे. तसेच शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत याचा एकत्रित अहवाल दिनांक 31 मे 2026 पर्यंत या कार्यालयास सादर करावा, जेणेकरून एकत्रित अहवाल सत्वर शासनास सादर करणे शक्य होईल, असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे. 13/5/2026 हे पत्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या संदर्भातील आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.